आज मी तुम्हाला मधल्या वेळेसाठी खाण्यासाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ही चवळी घेतलेली आहे, बारीक आहे एकदम, गावरान चवळी आहे बघा। ह्याला काय केलेलं आहे माहिती आहे का, थोडंसं मीठ टाकून कुकरला 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत, मस्त असे शिजलेले आहेत बघा, अशा पद्धतीने स्मूथ एकदम। थोडं मीठ टाकायचं, जास्त मीठ टाकायचं नाही। ह्याचं थोडंसं पाणी जरी घेतलं तरी चालेल। 1 वाटी भरून घेतलेलं आहे मी, वाटी तुम्हाला मी रेसिपी करताना दाखवते। वजन कमी करत असेल ना तर हे खूप छान आहे बरं का, एकदा जरूर करून बघा। अर्धी वाटीला कमी असं गाजर घेतलेलं आहे, छोट्या आकाराचं गाजर आहे, साल काढून छोटे छोटे तुकडे करून घेतलेले। ह्याच वाटीच्या प्रमाणे ही घेतलेली आहे चवळी। अर्धी वाटीला कमी असं हे टोमॅटो घेतलेले, मीडियम आकाराचं आहे, बारीक तुकडे करून घेतलेले, त्याचं पूर्णपणे बी काढलेलं आहे। छोट्या आकाराचे काकडी साल काढून अर्धी वाटी आहे बरोबर, अशा पद्धतीत मी तुकडे करून घेतलेले आहेत। मीडियम आकाराचा एक कांदा आहे, एकदम बारीक कापलेला आहे, थोडासा मोठा जरी कापला तरी चालतो, बारीक जरी कापला तरी चालतो। थोडीशी कोथिंबीर, जर कैरी असेल का नाही तुमच्याकडं तर एक अर्धा चमचा टाकले तरी पण चालेल। त्याच्यामध्ये काय करणार आहे माहिती आहे का, लिंबाचा रस टाकणार आहे, एकदम थोडासा टाकायचा, जास्त नाही टाकायचं आपल्याला। हे बघा, कैरी टाकली तर लिंबाचा रस नाही टाकला तरी चालेल। ह्या चमच्याच्या मापाने अर्धा चमचा लिंबाचा रस टाकायचा, आणि कैरीसुद्धा अर्धा चमचा टाकायची, जी आंबटवाली असते ती। आणि जर दुसरी वाली घेतली ना तोतापुरी, तर 1 चमचा टाकले तर खिसून टाकायची, छान लागेल। नसेल आवडत तर सेम अशाच पद्धतीनं तुम्ही जरी केलं तरी चालेल। ह्यात काय काय घेतलं आहे बघा, ह्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा साखर घेतलेली आहे, पिठी साखर घेतली तरी चालू शकते। ह्याच्यामध्ये हा चाट मसाला आहे, हे आमचूर पावडर आहे, साधं मीठ आहे, मिरची पावडर, कलरवाली पण तिखटवाली पण आहे, तिखटाप्रमाणे तुमच्या मिरची पावडर घ्या। थोडंसं एकदम 2 चिमूट मी काळं मीठ घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची जरी वापरली तरी पण चालेल, मी हिरवी मिरची वापरलेली नाही। एकदम काय करायची माहिती आहे का, उभी कापायची आणि मग बारीक बारीक तुकडे करून जरी टाकले तरी चालेल। मिक्स करून घेते, मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही कधी असं बनवता का, आणि बनवता तर तुम्ही काय काय टाकता मी तुम्हाला सांगते। ह्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे भाजायचे, वरची साल काढायची, आणि अर्धे भाग किंवा आबडधोबड कुटून जर ह्याच्यामध्ये टाकलं तरी चालेल। अशा पद्धतीमध्ये दुपारच्या वेळेत खाण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, जेवताना तोंडी लावायसाठी असं एकदा करून बघा। तुम्ही बनवले का नाही ते पण मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।